नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन तुमचं स्वागत करीत आहे. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण छत्री पुराण या धड्यावरती आणि आज आपण भाग 2 छत्री पुराण या धड्यावर 4 ते 5 वाक्यात प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सुरू करूया. खालील प्रश्नांची उत्तरे 4 ते 5 वाक्यात लिहा. पहिला प्रश्न, रुसलेली छत्री कशी वागते? उत्तर, रुसलेली छत्री कालांतराने ती रुसलेल्या बायकोसारखी वागते. छत्री उघडायला घेतली तर चटदिशी उघडत नाही आणि बऱ्याच प्रयत्नांनी उघडलेली छत्री घरी पोहोचल्यावर काही केल्या बंद होण्याचे नाव घेत नाही. सुरुवातीची सफाई नंतरच्या काळात राहत नाही. कळ दाबून दाबून अंगठ्यातून कळ यायला लागते, पण छत्रीला दया येत नाही. कधी कधी तर जोरात कळ दाबली गेली की छत्रीचे अवशेष जमिनीवर धपदिशी पडतात आणि हातात मूठ तेवढी राहते. अशा प्रकारे लेखकाने रुसलेल्या छत्रीचे वर्णन केले. दुसरा प्रश्न, छत्रीचे अन्य कोणते उपयोग लेखकाने सांगितले आहे? उत्तर, छत्रीचे अन्य उपयोग लेखकाने सांगितले की चारचौघांपासून चटदिशी तोंड लपवायचे असले तर, अचानक कोणी हल्ला करण्याच्या बेतात असेल तर छत्री खाकोटीला मारून पळत सुटता येते. नवरा बायकोच्या भांडणाच्या वेळी ज्याच्या हाती छत्री असते तो वा ती जिंकते. या प्रकारे लेखकाने छत्रीचे अन्य उपयोग सांगितले. प्रश्न तिसरा, लग्न व छत्री याविषयी लेखकाने काय सांगितले आहे? उत्तर, लग्न केले का किंवा न केले काय दोन्ही बाबतीत पश्चाताप ठरलेला असतो, पण लग्न करून पश्चाताप भोगणे हे लग्न न करता पश्चाताप भोगण्यापेक्षा अधिक चांगले. छत्रीचे काहीसे लग्नासारखे असते. पावसात छत्री धरली तरी आपण भिजतोच आणि धरली नाही तरी भिजतो तरी देखील त्यातल्या त्यात छत्री धरून भिजणे चांगले समजले जाते. लग्न व छत्री यांचा अशा प्रकारे संबंध लेखकाने सांगितला आहे. धन्यवाद.